पुरुषांच्या या 10 चुका ज्यामुळे बायकांचे आयुष्य बर्बाद होते. घर म्हणजे फक्त भिंती, छप्पर, दरवाजे एवढंच नव्हे, तर घराचा खरा जिवंतपणा, उबदारपणा त्या घरातील स्त्रीच्या असण्याने निर्माण झालेला असतो. स्त्री म्हणजे त्या घराचं धडधडणारं हृदय असतं. बाहेर गेलेली व्यक्ती घरात आली, जसे की शाळेतून मुलं आली की त्यांना समोर आई हवी असते. उगाच म्हटले जाते का, नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो, नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो. इतके स्त्रीचे महत्त्व आपण अधोरेखित करत असतो. मात्र जेव्हा पुरुष काही चुका करतात ना, तेव्हा हे हृदय हळूहळू तुटत जातं आणि घर जरी वरवर तसंच दिसत असलं तरी त्या स्त्रीच्या आतील आनंद हरवलेला असतो. यांत्रिकपणे ती साऱ्या गोष्टी करत असते. कधी नकळत तर कधी मुद्दाम पुरुष असे काही वागतात, बोलतात की बाईचं आयुष्यच बर्बाद होतं. तिचं हसू हरवतं, आत्मविश्वास कमी होतो आणि ती मनातून कोसळते. बाई म्हणजे देव नाही, तीही माणूसच आहे. तिलाही प्रेम, सन्मान, आधार हवा असतो. पण बरेच पुरुष हे विसरतात. ते स्वतःच्या सवयी, राग, विचार यात अडकून तिच्या भावनांना किंमत देत नाही. मित्रांनो, बाईचे अश्रू हे देवाच्या दरबारात थेट पोचतात. त्याचा परिणाम फार मोठा होतो. म्हणूनच पुरुषांनी या चुका ओळखणं आणि त्यातून स्वतःमध्ये बदल घडवणं फार गरजेचं आहे. चला तर मग पाहूया अशा कोणत्या 10 चुका पुरुषांकडून होतात ज्यामुळे बायकांचं आयुष्य हळूहळू कोलमडत जातं. 1. सतत बोलताना बायकोचा अपमान करण्याची प्रचंड वाईट सवय. बऱ्याच पुरुषांना वाटतं थोडं बोललो तिला तर काय झालं, पण बायकांच्या मनाला त्या अपमानास्पद वाईट शब्दांचा खोलवर घाव होतो. रोजच्या आयुष्यात तू काही कामाची नाहीस, तुझ्यामुळे सगळं बिघडतं, गप्प बस, मध्ये मध्ये बोलू नकोस, तुझी लायकी माहिती आहे मला, अक्कल शून्य, अशा बोलण्याने तिच्या आत्मविश्वासावर कुऱ्हाड पडते. बोलणे म्हणजे फक्त आवाज नाही, तो एकमेकांना भावना पोहोचवणारा पूल असतो. जेव्हा त्या पुलातून विषारी शब्द जातात तेव्हा ती हळूहळू आतून तुटायला लागते. कधीकधी पुरुषांच्या समोर इतर लोक असतात, जसे नातेवाईक, मित्रमंडळी. बऱ्याच पुरुषांना अशावेळी तर चेव येतो आणि तेव्हाच तिला झापणं, हिणवणं हे तर तिच्या मनामध्ये कायमचं डाग देऊन जातं. तुमची बायको तुमच्या घरची लक्ष्मी आहे. तिचा सन्मान करणं, तिला आदर देणं तुमचं कर्तव्य आहे. तुमच्या घरची लक्ष्मी आनंदी राहिली तर घर हळूहळू संपत्ती, समृद्धी, आरोग्याने समृद्ध होते. थोडं प्रेमाने, थोडं सन्मानाने बोलून तर पहा, घरात कसं छान पॉझिटिव्ह वातावरण तयार होईल. मित्रांनो, लक्षात ठेवा, शब्दांचा परिणाम दीर्घकाळ टिकतो. एकदा अपमान केल्यानंतर माफी मागूनही ती जखम लगेच भरत नाही. वाईट बोलण्याचे व्रण तलवारीच्या जखमेपेक्षा खोल असतात. म्हणून जिभेला आवर घालणं आणि तिच्याशी आदराने बोलणं हीच खरी शहाणपणाची गोष्ट आहे. 2. तिच्या भावनांकडे दुर्लक्ष करणं. संपूर्ण दिवस बाहेर काम केल्यानंतर पुरुष कामावरून घरी येतो. तो म्हणतो, मी दमलो, माझ्यात बोलायची शक्ती नाही. पण स्त्री देखील घरातली कामं करून दमलेलीच असते. हल्ली तर घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी ती आघाडी सांभाळते. तिची इच्छा असते की नवऱ्याने तिच्याशी थोडा वेळ बोलावं, स्वतःचं मन त्याच्यासमोर तिने मोकळं करावं. पण समोरचा पुरुष मोबाईलमध्ये, टीव्हीत किंवा गप्प असतो. हे दृश्य खूप ठिकाणी रोजच दिसतं. तिच्या भावनांना ड्रामा समजणारे पुरुष फार मोठी चूक करत असतात. बाईचं मन खूप संवेदनशील असतं. तिची अपेक्षा असते की समोरचा माणूस तिचं ऐकेल, तिला समजून घेईल. पण जेव्हा हे दुर्लक्ष वारंवार होतं तेव्हा तिच्या मनात मी काहीच महत्त्वाची नाही असं खोलवर बसतं. मित्रांनो, मनाला प्रेमाचं पाणी नाही मिळालं तर ते कोरडं पडतं. हेच दुर्लक्ष तिचं हसू, बोलणं, तुमच्याविषयी असणारी ओढ कमी करतं. दुर्लक्ष हे दिसायला छोटं असतं, पण मनाला फार खोलवर लागणारं असतं. प्रत्येक वेळी ती बोलली आणि समोरून प्रतिसाद मिळाला नाही की तिचं मन दुखावत जातं. ती हळूहळू गप्प व्हायला लागते. नात्यात एक अदृश्य भिंत उभी राहते. म्हणून तिच्या भावनांची कदर करायला शिका. 3. घरकामामध्ये मदत न करणे. आजही अनेक पुरुषांना वाटतं की घरकाम हे बाईचं काम, पण वास्तवात घर चालवणं ही दोघांची जबाबदारी आहे. बाई दिवसभर स्वयंपाक, मुलं, साफसफाई, बाहेरची कामं, हल्ली तर ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कमवूही लागलेली आहे. कामावरून आला की पुरुष निवांत बसतो, मोबाईल बघतो.
पण तीही तुमच्यासारखी थकलेली असते, तरी स्वतःला ओढत कसं बसं घरातलं आवरत असते. तुम्ही तिला मदतीचा हात दिला, अगदी लहान सहान कामात, तरी तिच्या मनात एक आधार निर्माण होतो. एकट्या बाईच्या पाठीवर घराचं ओझं टाकून पुरुष राजा होऊन बसला तर स्त्रीचं आरोग्यही बिघडायला लागतं. तिला थोडी साथ दिली की घरात वातावरणही आनंदी राहतं. मदत करणं म्हणजे खूप काही मोठं नाही. फक्त पाणी भरून देणं, भांडी लावून देणं, मुलांना तयार करणं, एवढ्याने तिच्या चेहऱ्यावर हसू येतं. जे पुरुष स्त्रीला मदत करतात त्यांच्याकडे बायका प्रेमाने आणि आपुलकीने पाहतात. तिला वाटतं हा माझा सोबती आहे, मालक नाही. 4. तिच्या कष्टांची किंमत न ओळखणे. बाई रोज 100 गोष्टी करते, पण तिचं कौतुक फार कमी होतं. पुरुष म्हणतो, तू घरातच आहेस ना, तुला काम तरी काय असतं, असं म्हणतो तेव्हा तो तिच्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरतो. बाईला कौतुकाची अपेक्षा फार मोठी नसते. फक्त छान केलंस, तुझ्याशिवाय जमलं नसतं, एवढं तिला ऐकायचं असतं. कौतुकाचं एक वाक्य बाईचं मन फुलवून टाकतं. तिची किंमत न ओळखणे ही एक फार मोठी चूक आहे, जी तिच्या आत्मसन्मानाला धक्का देते. दिवसागणिक जेव्हा तिच्या कामाचं मूल्य कमी केलं जातं, तेव्हा ती स्वतःला कमी समजू लागते. तिच्या डोळ्यातलं तेज हरवतं. ज्या कामाला ती मनापासून करत होती तिथे आता केवळ जबाबदारी उरते. त्या कामातून आता तिला आनंद मिळत नाही. थोडं प्रोत्साहन, थोडा मान दिला की ती दुप्पट जोमाने काम करते. तिचा आत्मविश्वास वाढतो. तिच्या कलागुणांचा सन्मान करा. ज्याला तुम्ही टाईमपास म्हणता ना, कदाचित तोच पुढे जाऊन एखाद्या मोठ्या उद्योगातही रूपांतरित होऊ शकतो. 5. अतिनियंत्रण ठेवण्याची वृत्ती. काही पुरुष बायकांच्या बाबतीत प्रत्येक गोष्टीत बारीक लक्ष ठेवतात. कुठे गेली होतीस, कोणाशी बोलत होतीस, हे कपडे का घातलेस, असा रोजचा तपास चालतो. हे प्रेम नसतं, हा गळा आवळणारा प्रकार असतो. अशाने बाईचं आयुष्य तुरुंगासारखं होतं. ती घाबरते, आपली ओळख हरवते, तिचा आत्मविश्वास धुळीस मिळतो. बायको म्हणजे वस्तू नाही, तिची स्वतःची एक ओळख आहे. तुम्ही तिचे मालक नाहीत. विश्वास, सन्मान आणि मोकळीक हीच नात्याची खरी पायरी आहे. जेव्हा नात्यात विश्वास नसतो तेव्हा संशयाचं भूत घरात कायम राहतं. बाई प्रत्येक क्षणाला ताण अनुभवते. तिच्या निर्णयांवर सतत शंका घेतल्याने ती स्वतःवरही शंका घेऊ लागते. तिच्या चेहऱ्यावरचं नैसर्गिक हसू नाहीसं होतं. संशयाचं भूत एकदा का मानगुटीवर बसलं की संसाराची धूळधाण झालीच म्हणून समजा. नातं मजबूत ठेवायचं असेल तर संशय नाही तर विश्वासाची साथ असावी लागते. 6. इतरांसमोर तिची हेटाळणी करणं. नातेवाईक, मित्र किंवा मुलांसमोर स्त्रीला हिणवणं ही एक फार मोठी चूक असते. ती काही बोलत नाही, पण तिच्या मनात खोलवर जखम होत असते. तिला काय विचारता राव, तिला काही कळत नाही, तिचं ऐकू नका, असं कोणासमोर बोलणं म्हणजे तिच्या व्यक्तिमत्वाला तडा देणं. मित्रांनो, बाईचा मान जपलात तर लक्ष्मी घरात स्थिर होईल. सतत होणारा अपमान म्हणजे तिच्या मनावर होणारे घाव. अशाने ती एका दिवसात नाही, पण हळूहळू ती मनाने रोज मरत असते. मग तुम्हीच म्हणता, काय अवतार आहे, कसे कपडे घालते, तोंडावर हसू म्हणून नाही, गबाळी वगैरे वगैरे. पण तिच्या या परिस्थितीला जबाबदार तुम्हीच असता. तिचा लोकांसमोर अपमान झाला की तिच्या मनात लाज निर्माण होते. नंतर ती त्या लोकांमध्ये मोकळेपणाने वावरू शकत नाही. स्वतःला ती कमी लेखू लागते. पुरुषांना वाटतं थट्टा केली, पण तिच्यासाठी तो अपमान असतो. तिचा सन्मान करणं म्हणजे नात्याचा पाया मजबूत करणं. 7. व्यसनांमध्ये अडकून घर बुडवणं. दारू, जुगार, वाईट संगत हे पुरुषांच्या अनेक चुकांचं मूळ असतं. व्यसनांमुळे राग, हिंसा, पैशांची उधळपट्टी आणि घरातील गोंधळ वाढतो. बाई आयुष्यभर पाठीशी उभी राहते, पण व्यसन तिचं आयुष्य नरक बनवतं. यामुळे काहीही चूक नसताना बाईला भीती, चिंता, अपमान यात आयुष्य काढावं लागतं. ही चूक अनेकदा घर मोडण्यापर्यंत जाते. व्यसन हे फक्त शरीराचं नसतं, ते मन, नातं आणि घर सगळं पोखरून टाकतं. स्त्रीला रोज असुरक्षितता वाटते. आज काय होईल, परत भांडण, अपमान होईल का, मार खावा लागेल का. मुलंही त्या वातावरणात घाबरून वाढतात. त्यांचा विकास होतच नाही. पुरुषाने जर व्यसन सोडून कुटुंबाकडे लक्ष दिलं तर त्याचं घर खरंच स्वर्ग बनू शकतं. 8. तिच्या मताला किंमत न देणे. घरात निर्णय घेताना बाईचं मत ऐकलं जात नाही. हे अनेक घरात दिसतं. तुला काय माहिती, मी बघतो, असं म्हणून तिला दुर्लक्षित केलं जातं. पण तीही घराचा समान भाग आहे. तिचंही मत महत्त्वाचं आहे. बाईचा सल्ला हाही अनुभवातून आलेला असतो.
तिथे दुर्लक्ष केलं तर नुकसान तुमचंच होतं. तिचं मत न ऐकल्याने ती मनातून दुखावते. तिचं तुमच्याविषयीचं आपलेपण कमी होतं. जेव्हा वारंवार तिचं मत थेट नाकारलं जातं तेव्हा ती विचार करणंही बंद करते. निर्णय प्रक्रियेतून तिला बाहेर काढल्यामुळे तिच्या मनात हळूहळू न्यूनगंड निर्माण होतो. नात्यातली भागीदारी कमी होते आणि घरातील संवाद एकतर्फी होतो. तुम्ही तिचं मत ऐकलं, तिला मान दिला तर तीही नात्यात मनापासून सहभागी होते आणि घराचं वातावरण उबदार राहतं. 9. तिच्यावर हात उचलणे. ही सगळ्यात गंभीर चूक आहे. बाईवर हात उचलणं म्हणजे तिच्या आत्म्याला जखम देणं. काही पुरुष रागात, व्यसनात किंवा शिस्त लावतोय म्हणून मार देतात, पण हा गुन्हा आहे. एकदा मार दिल्यानंतर नात्यातला विश्वास कायमचा ढासळतो. तिच्या मनात भीती, अपमान आणि राग यांचं ओझं वाढतं. बाईला हात लावणारा पुरुष माणूस नव्हे, भेकड असतो. ही चूक घर उद्ध्वस्त करते. मुलांच्या मनावरही कायमचा डाग ठेवते. घरातलं वातावरण नरकासमान होतं. मित्रांनो, शारीरिक मारापेक्षा मानसिक जखमा जास्त खोल असतात. बाई नंतर आदराच्या, प्रेमाच्या नजरेने त्या माणसाकडे कधीच पाहू शकत नाही. तिच्या मनात त्याच्याविषयी कायम दुरावा निर्माण होतो. मुलं हे सगळं पाहतात आणि त्यांच्या मनातही भीती किंवा चुकीच्या सवयी तयार होतात. घरात प्रेमाचं बीज नाही तर रागाची झाडं उगवतात. 10. तिच्या आयुष्याच्या स्वप्नांकडे पाठ फिरवणं. बाईलाही स्वप्न असतात, काहीतरी शिकायचं असतं, काम करायचं असतं. पण बरेच पुरुष म्हणतात, आता लग्न झालं, आता घर बघ. तिच्या स्वप्नांना थांबवणं म्हणजे तिच्या आतल्या प्रकाशाला विझवणं. तिला थोडं प्रोत्साहन दिलं तर ती फुलते, अडवलं तर ती आतून मरते. बाईला पंख देऊन तर पहा, ती घराला कशी उंच उंच घेऊन जाते. पुरुषांनी ही चूक टाळली तर दोघांचं आयुष्य सुंदर बनतं. जेव्हा तिच्या इच्छांना साथ दिली जाते तेव्हा ती केवळ स्वतःसाठी नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी नवा उत्साह घेऊन उभी राहते. पण तिच्या स्वप्नांना थांबवलं की ती आतून शांत, गप्प, थंड बनते. तिचं मन मारलं की घराचं वातावरणही बेरंग होतं. तिला प्रोत्साहन दिलं की ती केवळ स्वतःचं नाही तर सगळ्यांचं आयुष्य उजळवते. मित्रांनो, पुरुषांच्या या चुका काही वेळा नकळत तर काही सवयीने होत असतात, पण त्यांचे परिणाम मात्र बायकांच्या मनावर खोलवर उमटतात. बाई हे घराचं हृदय आहे. तिला दुखावलं की घरचं संपूर्ण वातावरणच बिघडतं. प्रेम, सन्मान, तिचं ऐकणं, मदत, विश्वास या छोट्या छोट्या गोष्टी तिचं आयुष्य उजळवतात. उलट तिला कमी लेखणं, अपमान, दुर्लक्ष यामुळे ती हळूहळू आतून कुढत राहते. याच्यामुळे तिचं मानसिक स्वास्थ्यही बिघडू शकतं. जग बदलायचं असेल तर सुरुवात घरातून करावी लागते. घर आनंदी ठेवायचं असेल तर बाईचा सन्मान राखणं ही पहिली पायरी आहे. बायकोचं मन जिंकलं तर संसार म्हणजे स्वर्ग होतो. पुरुषांनी थोडासा विचार, थोडा बदल हे केलं तर बायकांचं नाही तर घरातल्या सगळ्यांचंच आयुष्य सुखाचं होऊ शकतं. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावं. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.